जो गट नंबर आहे तो 7/12 आमच्या नावाने क्लिअर आहे, पण वारंवार हे लोक आम्हाला 8-10 दिवसांनी हे करते आता दबाव टाकीत आता आमची ताबा 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 करतात. ह्या वैतागाला आमचं सर्व कुटुंब कंटाळलेलं आहे, जेणेकरून फार त्यांची मानसिकता राहिली नाही. 8-8 दिवसांनी यायचं दबाव टाकायचा हे करायचा. आज कोणी पुढं आत्महत्या करू शकतो एवढीच जमीन आहे, आखी एवढीच आहे आम्हाला जमीन, आणि एवढीच जमीन आहे. हा आली तर आम्ही आमचा कुटुंब आम्ही धरणात आत्महत्या करू आणि ती जमीन तुम्हाला घ्या आणि याला ती जबाबदार जमीन तुम्हाला घ्या. सरकार राहील आणि त्याला इतर अधिकारी जे आहेत जबाबदार तेव्हापासून आम्ही या जमिनीमध्ये उदरनिर्वाह आमच्या कुटुंबाचा चालू होतो या जमिनीपासून. आणि एक फेरफार आहे, हे सकाराम गोविंद ढेंगळे हे कुळ होते पूर्वीपासून. आणि त्यानंतर इकडे फिरव 23/69 तारीख 20/7/64चा मे शेर डेप्युटी कलेक्टर शो न्यायाधिकरण जुन्नर यांच्याकडील जावक नंबर 32 मड 6 तारीख 19/2/63 प्रमाणे बाजूस दिलेल्या जमिनीची किंमत 428.75 रुपये ठरवून ती 1/4/63 पासून वार्षिक हप्ते 9 मध्ये जमीन मालक मुरलीधर दामोदर समुद्र व कुळ कायदा कलम 43 नवीन शर्तीने असा दाखला ठेवला असे. त्याखाली तलाठी डोंबरे म्हणून सही आहे त्यांची. आणि हुकूम जो मंजूर झाला आहे तो 8/3/65ला आणि मुरलीधर दामोदर समुद्र हे या हयात केव्हाही आम्हाला आजपर्यंत ते भेटलेले नाही किंवा काहीच नाही, आलेच नाही ते. आणि ते आम्ही पाहिले पण नाही कधी. चौथी पिढी चालली. आणि त्यानंतर यांनी हे इतर अधिकारात मुरलीधरचं बोगस नाव असलेलं त्यांनी किरण त्या नावाच्या आधारे त्यांनी किरण उर्फ शरण मुरलीधर समुद्र या नावाने सन 1900 हा किरण कोण आहे? किरण शरद समुद्र हा 7/12 आहे आमचा. आम्ही त्यांना ओळखतच नाही. किरण शरद समुद्र हे बघा. आणि त्यांनी वारस नोंद केली 11/6/2021 साली. किरण मुरलीधर व्हायला पाहिजे होते. हा, किरण मुरलीधरच व्हायला पाहिजे ना. इथं सुद्धा गोळ झालेला इथं सुद्धा फ्रॉड वाटत आहे. इथं पण याच्यामध्ये फ्रॉड वाटत आहे. इथं सुद्धा हे झालेलं नावात बदल झाले. आणि मला म्हणायचे यांचे वडील जर हयात होते तर एवढे वर्ष ते होते पुढे, त्यांनी त्यांच्या वडिलांना घेऊन यायचं अगोदर, जमीन दाखवायची ना. आम्हालाही कळालं असतं ही त्यांचे वडील आहे किंवा ही यांचे नातेवाईक आहेत. आजपर्यंत 3 पिढ्या झाल्या आम्हाला त्यांचे वडीलही माहीत नाही आणि हे पण पाहिले नाही. आणि हे 2000 साली वारस नोंद करतात 21 साली. त्यांचे वडील वारले 2012 साली म्हणतात. मृत्यूचा दाखला जोडलेला आहे त्यांनी अपील करताना. आणि ते वारस नोंद करतात 21 साली. अपील करतात हे करताना आम्हाला कुठल्याही प्रकारे तलाठी यांच्या कुठल्याही वारस नोंद करतात साधा मोजणी जरी आली तरी शेजारी नोटिसा पाठवतात. शेजारच्यांना नोटिसा असतात गटवाऱ्यांना. तुम्हाला आता ताब्याची ऑर्डर केली तहसीलदारांनी, त्यावेळेस तुमची काय केस झाली होती का कोर्टामध्ये? हा, केस चालू होती. हा, मग परंतु केस चालू असताना आम्हाला कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता निकाल एकतर्फी दिलेला आहे त्यांनी. आम्हाला कुठल्या विचार नाही किंवा काय नाही. तुम्ही केसला हजर झालते का? हजर झालते? प्रत्येक केसीला आम्ही जात होतो. प्रत्येक केसीला अपील मनसर का अपील केला तेव्हापासून मनसरला 2 वर्ष चालली. मनसरने इकडे पाठवलं तहसीलमध्ये, इकडं जुन्नरला तहसीलमध्ये. आणि तहसीलमध्ये त्यांनी 2000 फेब्रुवारी 2018ला निकाल दिला. पण तो निकालही त्यांनी लागून ठेवला. तो सुद्धा आम्हाला कोण होतं तेव्हा तहसीलदार? तहसील साहेबांनी. नाही, त्यावेळेस तहसीलदार कोणते? तहसीलदार कोणते त्यावेळेस? तहसील साहेब सुनील शेट्टी होते. माझे नाव दत्तात्रय यशवंत ढेंगळे, राहणार करंजाळे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. गट नंबर 141/2 ह्या मड गावठाण्यातील ही जमीन आहे. आणि सादर आज सर्कल भाऊसाहेब, तलाठी भाऊसाहेब आणि जे इतर अधिकाऱ्यामध्ये नाव आहेत ते आज ह्या ठिकाणी आले होते ताबा घेण्यासाठी. परंतु या ठिकाणी सर्कल साहेबांनी पाहणी केली, सगळ्या गोष्टीचा पंचनामा केला, ताब्याविषयी का त्याने हे केलं नाही. आणि त्याने आम्हाला प्रश्न विचारला का बा तुम्ही प्रांताकडे अपील केलं आहे का? म्हटलं हो केलेलं आहे, आम्हाला स्टे भेटणार आहे. मग त्याने फक्त पंचनामा सादर करून केलं. पण मला एवढं सांगायचं आहे
काही गेली 20-25 वर्षे झाली, तोपर्यंत यांना ह्या जमीन कुठं आहे हे सुद्धा माहीत नव्हतं. इतर अधिकारामध्ये ती वारस नोंद सुद्धा आता या ठिकाणी चुकीची झालेली आहे, ती पण चुकीची झालेली आहे. यांची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे. आणि हे गोरगरिबांवर जे अन्याय करतात आदिवासी जमिनीवरती, त्याला न्याय भेटला पाहिजे. माननीय तहसीलदार साहेब यांनी जो आमच्या विरोधात निकाल दिला, पण तहसीलदार साहेबांनी जो निकाल दिला, पण त्यांनी ताबा घेण्यासाठी त्यांना हे केलं नाही. तर ताबा घेण्यासाठी त्यांना कलेक्टरची परवानगी लागते, सगळ्या गोष्टी त्यांना प्रोसेस करावं लागतात. ज्या सरकारी प्रोसेस असते त्यांना पूर्ण कराव्या लागतात. दिवाणी न्यायाला जावं लागतं. उगाच काहीतरी यायचं, गरिबांवर अन्याय करायचा आणि ती जमीन हस्तगत करायची, कुठेतरी प्रूफ दाखवायचा, थोडं हे करायचा, असं होऊन चालत नाही. हे 7/12ला नावं लागली, ती तलाठी साहेब यांनी काय अशीच केलेले आहेत का? ते काहीतरी हप्ते भरल्याशिवाय केलेले आहेत का? आता गेले 20-25 वर्षे त्यांनी ज्यावेळेस आमचे वडील जे आजोबा चुलते जे ज्यावेळेस हयात होते त्यावेळेस यांनी त्यांच्या वडिलांनी सांगायला पाहिजे होतं ही जमीन आमच्या, त्यावेळेस आम्ही पावत्या सगळ्या गोष्टी दिल्या असत्या. आता आमची घरं मेली मोडली आणि या ठिकाणी आम्ही एवढीच जमीन राहिली, या ठिकाणी आम्ही उदरनिर्वाह करतो या ठिकाणी. आणि उगाच आता इतर काय झालेलं आहे, बडे बडे उद्योगपतीने ह्या ठिकाणी जमिनी खरेदी केल्या, त्याच्यामुळे काय करायचं, या आदिवासींच्या जमिनी काढून घ्यायच्या आणि कुठेतरी दुसऱ्याला विकायच्या आणि त्यांचा सपोर्ट यांना भेटतो आणि गरिबांना यांचा अन्याय चाललाय. तर मला एवढंच म्हणत येत, माननीय तहसीलदार, जिल्हाधिकारी, जे काय जे अधिकारी असतील त्यांनी आम्हाला आमच्या कुटुंबाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा. आमचा जो अन्याय चाललाय त्याला कुठेतरी वाचा फोडावे, ही आमची सर्व कुटुंबाची अपेक्षा आहे. आणि जेणेकरून आमच्याकडे हे कागदपत्र आहेत, उगाच कुठेतरी ते नाव राहिले त्याच्या आधारे कुठेतरी आमची जमीन बळकावण्याचा प्रयत्न यांनी करू नये, एवढं आम्हाला ह्या ठिकाणी बोलायचे. आणि इथून आता जे पंचनामा करून गेले, आता कोण कोण आलं पंचनामा करायला, त्यानुसार पुढचा कारवाई होणार आहे. पण यांनी वारंवार येऊन आमच्यावरती दबाव टाकू नये आणि कार्यकर्ते घेऊन किंवा इतर बडे लोकांना हाताशी धरून कोण आलतं, कोण कोण आलतं, त्यांच्या सपोर्ट करून आमच्या कुटुंबावर यांनी अन्याय करू नये, दबाव करू नये. उद्या कुठली घटना झाली तर आम्ही यांना सगळ्यांना जबाबदार धरलं जाणार. पुढे उद्या जर आमच्या कुटुंबात काही झालं, कोणी जीवितहानी झाली, कुठं काही झालं, कारण आता गेले या बऱ्याच वर्ष झालं, आता धरण झाले, आम्हाला एवढी जमीन राहिलेली आणि उगाच आमच्या गशातून घ्यायची, दुसऱ्याला विकायची, हा यांचा प्रयत्न चालू आहे. यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. माननीय तहसीलदार साहेब यांनी सुद्धा विचार करायला पाहिजे. ताबा कसा देऊ शकता? त्या ठिकाणी घर आहे, त्या ठिकाणची परिस्थिती, त्या ठिकाणचा आढावा हा घेऊ शकता. कुठलं पोलीस बंदोबस्त कुठेतरी कॉल करायचा पोलीस स्टेशनला कुठं परमिशन असते का? आलते मागच्या वेळेस ते, पण त्यावेळेस मी नव्हतो इथं बाहेर द्यायला, मी जरा बाहेर होतो. आणि जर अशा चुकीच्या पद्धतीने अधिकारी हाताशी धरायचे, गरिबांवर दबाव टाकायचा, कुठेतरी काहीतरी होईल, ह्या गोष्टी त्यांनी करू नये. आणि तहसीलदार साहेब जे अधिकारी असतील, जिल्हाधिकारी, आता तिथपर्यंत आम्ही जाणारच आहे, त्यांनी योग्य ते आम्हाला न्याय द्यावा. आणि जे तुम्ही पत्रकार आहे यांनी पण आमची बातमी तुमचे आता कोण कोणी या ठिकाणी आलं ताबा घ्यायला? आता ते किरण समुद्रन ते आलते, चित्रा वाघ जे होते ना ते आलते. आणि तहसीलदार साहेब हे ताब्यासाठी नव्हते आले, आपलं हे सर्कल भाऊसाहेब आणि तलाठी ते फक्त पाणी करायसाठी आले. बहुत जागेची सादर काय आहे त्याच्यामध्ये नाही का, त्यांनी तसं सांगितलं. म्हटलं तुम्ही काय करता? म्हटले आम्ही फक्त जागेची पाणी करतो, आम्हाला ते पत्र आहे. तसं त्यांनी ते पंचनामा वगैरे केला तो त्यांच्याकडेच आहे. आणि मग ते म्हटले ठीक आहे आम्ही ताब्याचं हे करणार आणि जी प्रोसेस तुमची पुढं प्रांताकडे चालू आहे मग चालेल त्या पद्धतीनं, असा विषय झाला. तर मला काय वारंवार ह्या लोकांनी आम्हाला आमच्यावर दबाव टाकू नये आणि आमच्या कुटुंबाला त्रास देऊ नये, मला एवढंच म्हणायचं, बाकी काय म्हणायचं नाही. आणि याच्या आधी ते लोकांची कधी ताबा टाकायची? याच्या आधी आली होती कधी ताबा? पहिले पण किती तारखेला आली? 25 जूनला आली. आम्हाला नाही बोलून दिला शब्दात, बोलून नाही दिला. अशीच आणि त्यांना आहे ना ती जमीन सुद्धा माहित नव्हती, काही तर आपली जमीन आहे काय आहे. फक्त कुठेतरी मग त्यांना कोणी सांगितलं ही जमीन त्यांची? कोण आहे मोडकर? मोडचे कोण? हे काय आता आम्हाला सांगता येणार नाही. बनून पण ही परचापर याच्यात फोटो काढून घेऊन जातात. यांनी कोणता अधिकार दिलाय परचापर फोटो तुम्ही एवढं आज 4 पिढ्या गेल्या आणि 5वी पिढी झाली आमची. जमीन आमचीच आहे त्यांनी सांगितलंय. तुम्ही याचा नाही मी सांगितलंय म्हातारना अजिबात नाही, मी आणली अजिबात मला राहणार नाही. पंचाली म्हणले, पंचाली याचा नाही. एवढी जमीन तुम्ही पंचाली कळता का? डोंगर खाली गेलाय. कोण पण चालते?
आता होतं मला काय म्हाताऱ्या माणसाला नाव पण मला काय म्हणायचे तेले मी काय म्हणले आमच्या लोकांनी डोंगर केलाय सपाट आणि तुम्ही आता आयती आले आता हं? डोंगर कमी केलाय आणि तुम्हाला तिथे दिसायला लागली डोंगर कमी आम्ही केला मी म्हणले मडच्या पंचायती सांगितलं याचा नाही तुम्ही डोंगर खाली केलाय आम्ही कुठेतरी त्यांना आमच्या वाडवडिलांनी जमीन केली ना आम्ही आणि खारली सोपा नाही यायला केली पंचाने म्हणले तुम्ही कसं काय उठून आलं म्हणला पंच काय थोडा विचार करायचा ना याने काय मी येणं असं डोंगर होता हा आणि तो डोंगर आम्ही खचाळलाय सोपी झाले काही लय बोलले मी अति बोलले म्हणला उद्या कमी सरत आणि सारखी येऊ नका आली तर मी आत्महत्या दिली म्हणला करील माया पोरांसाठी मला काय व्हायचे गेले मी पण माया मागच्याली सुख येऊ दे खाऊ दे पण मी मराल म्हणला डायरेक्ट सगळ्यांच्या समोर तोंडावर म्हणले तेवढे सर्कल बिरकल सगळी होती ती म्हणली बोलू नको म्हणला तुम्हाला पंचाली कळता का डोंगर खाली केलाय आम्ही धसतो आता हा आज 4 पिढ्या गेल्या 5वी पिढी आहे माझी आज माझ्या आजान पंजान फलाना दिसताना 3 जमिनी केल्यात या तयार सोपं का लय बोलले मी पॉइंटानाच बोलले मी वाईट नाही तुम्ही कशाला याचा पंचाने म्हणलं थोडा आमचा विचार करायचा 18 वर्षात नाही तर तुम्ही पंच चालत काय म्हणचं म्हणला उद्या काय झालं तर पंचाली धरील म्हणला हा असं मी सांगितलं मी लय बोलले म्हणजे लय ते म्हणलं बोलू नको आजी आम्ही आलोय म्हणलं बोलू नको ये रे काला मी डायरेक्ट म्हणले तुम्ही कशाला आले याचाच नाही डायरेक्ट हा शब्द लावून धरला तुम्ही याचाच नाही असे करा फोटो कशाला काढलं म्हणलं हिंडलं काय आला आजी ते आम्ही पयासाठी म्हणजे जमीन आमची आहे डायरेक्ट या वाचित रागाना म्हणले असं काठी घेऊन काठी त्यांनी फोटो काढलाय जमीन आमची आहे हे असं नाही आम्हाला तरा द्यायचा अजून आण नाही आम्हाला येळ जातो कामबुडात आहे तुमच्यामुळं कामबुडात आहे येळ नाही येळ माणसा इथं ठाय आहे आता हा कुणी का गेले तुम्ही काय म्हणताल गेली पळून आम्ही कसे जाऊ म्हणला जमीन आमची आहे म्हणला आणि आम्ही कायला पळून जाऊ ती बाई हेरीत होती मायाक ती ही कोण ते काय रे समुद्री चित्रा समुद्री ती मायाक हेरीत होती ती अशी उभी होती ती कोण अगदी समुद्रांची त्या त्याची बहीण ओळखलीच नाही आणि त्या चित्रा समुद्री अशी माहिती आहे ना. समुद्राची बहीण आहे ती बहीण आहे का काय पण मग तिचा बाप होता तवा त्याने याचा ना बापाना माहिती करायची हे कुठले ना आले ताब्याला पुरावे होतेच ना आणि आम्हाला तुम्ही काय आणल्या का परवानगी बिरवानगी तिकून का तिथे उठत अजिबात नाही याचा आता सांगितलं जाताना हे याचाच नाही ना तर आता मी काय म्हणले शंकर रागाना साधी दगड मार कोणी मरो म्हणला आम्ही दांडकी डायरेक्ट बाचा केली ती डायरेक्ट बाचा केली सगळेली शंकरराव साहेब असा उभा होता तलाठी म्हणतो आजी थांब असं बोलला आजी थांब ना तू जरा थांब नाही म्हणला जमीन आमची आहे भाऊसाहेब आमची म्हणजे आमचा 7 वार आहे क्लिअर ही कोणी चुकून लागले आम्हाला नाही माहिती आज जांभरी रोड कवा झालाय धरण कवा झाला आणि घरा जळाले आमचा गाव त्याच्या कागदपत्र साहेब जळालं मग पुरावा नाही मग त्याला करायचा काय आमच्या 7 वारा तर क्लिअर आहे ना 7 वारा तर क्लिअर आहे का नाही आमचा तुम्हाला कुळ कायदे भेटले ना येऊन यायचा ना त्याने तुम्हाला कुळ कायदे जमीन भेटली ना ती कुळ काय द्यायचे कायद्याने भेटली पण काय हप्ता भरलो ना हप्ता भरला तर आम्ही. भरलं सगळं भरलं सगळं केलंय. पण ते घर मला अजून जाळल्यामुळं बाकीच्या काय- कोण बोलायचे अशा काय मला पावत्या जमीन गेल्या? घे म्हणायचं आम्ही देणार नाही ते त्यात जाईल. त्या घरातून काही काढ झाला नाही गुराढोरं आमची सगळी तिथंच जळून गेली जळून गेली. त्याच्यामुळे काही काढ झाला नाही कधी किती वर्ष झालं त्याला त्याला किती कोणी नाही. त्या गोष्टीमध्ये आम्हाला काय कळत नव्हतं आम्ही भारताले होतो मग हे शहाणे सुरते होते आणि त्यावेळेस त्यांच्या बाबा आता ही पोरं या वाढलीची होती. तुम्ही काय केली नव्हता मला मग आज्या पण ज्यांनी घेतले नंतर म्हणजे बी आले का नाही का मला माहिती आहे काय तवाचा काय झाले कोणीच नव्हता पण आता आहे आता आम्ही म्हणून आम्ही म्हणतो आमची जमीन आहे का तेव्हा आम्ही होतो का पहिली जुनी राहायची मी कागदपत्राच्या घरातच जळाले काढ झालं नाही गुराढोरं तिथंच जळाली आखी जळून काय गेली. काढ जाणार आम्हाला खायला जेवढे अन्न नाही. भेटले तेवढे भेटले आम्हाला तेवढे आम्ही सादर केले आणि तो तलाठी बाबासाहेबांनी फुकट 7 आमच्या नाव केला का काहीतरी आमचा आमचं हाय पावत्या म्हणूनच भरल्या केला ना आम्हाला. 7 बारा. तलाठी बाबासाहेबांना आणि ती रक्कम पूर्ण गेल्यामुळेच सात बारा झाला. आणि उगाच तरी ते नाव आणि राहिलं जेवढी आमचे वडील शेतात आडाणे नाही, होते. अशी त्याला सांगितलं निघता येईल आम्ही लहान होतो. जर ती लोक या ठिकाणी आली परत ताबा घ्यायला हा? ती लोक जर या ठिकाणी परत आली ताबा घ्यायला तर तुम्ही काय करणार मग हा, आम्ही ताबा घेऊन देणार नाही.
हे जरी आणि आम्ही ताबा घ्यायला आले direct. शासनाची हा. शासनाची 36 ब ची परवानगी लागते ताबा घ्यायला असं असं काही सांगितलं. काम आहे ताबा घेता येत नाही परवानगी ताबा सांगितलं, घेऊ आम्ही शकत तुला नाही परवानगी काही आणली. झालं तरी या आमचं परवानगी आम्ही एकतर धरणग्रस्त आहे राहिलेले आम्हाला एवढल्याच्या जमिनी आमचं पुनर्वसन सुद्धा केलेलं नाही शासनाने. आणि पुढंच काही केलेलं नाही आम्हाला तहसीलदार आहेत आमच्या साहेबांनी तिथं जर आणि तिथं अधिकारी तहसील असेल तर असेल तर आमच्यावर अन्याय होतो अन्याय या. होतोय अशी अन्याय हे होतो. केलं याला तर. कुठेतरी आम्हाला तारखेला जायचं तर तुम्ही आजाराची तारीख आज 6 वर्षापासून त्यांनी आमच्यावर अन्याय चालवलाय आम्हाला मनस्ताप दिलाय मनस्ताप दिलाय आम्हाला आम्हाला नीट कामधंदा करून द्यायची नाही काय नाही या बोलावले या नोटीचा या तारखेला हेच चालू आहे आमच्या यांच्यावर आम्ही एट्रॉसिटी गुन्हा दाखल करणार आहे एट्रॉसिटी गुन्हा दाखल करणार प्रत्येक वेळेस आहे. आमची मानसिकता आता परत बिघडवली दिसली आहे. परत दिसली आमच्याकडे कुठलाही कागद आम्हाला यांनी कुठलाही कागद आमच्याकडे आला नाही पाहिजे आता. हा. नाहीतर यांच्यावर आम्ही पोलीस स्टेशनला एट्रॉसिटी गुन्हा दाखल करणार लागेल का नोटीस आलो म्हातारीला तर झोपत नाही ना अजून एक खाला असा अन्नाचा बंद हराम आम्हाला 6 वर्ष आम्हाला आम्ही काम धंदा करायचं का हे करायचं का तहसीलदार घरपट्टी साहेबांनी मारायची यांना विचारायला पाहिजे होतं पण गोरगरिबांना काय आमच्या करीत होती? आधीपेक्षा तो आम्ही त्यांना होते. का नाही विचारलं तहसीलदार साहेब आज इकडे तिकडे जायचं म्हणजे समोर देते म्हणलं कसं काय तुम्ही काय करायला पुढे जायचं हा? हे पुण्यात राहतात बंगल्यामध्ये राहतात गाड्या घोड्यानं उडतात आम्ही गरीब आहोत. आणि वहिवाट गरीबांना आमचे. आणि वहिवाट एवढी आमचं जमीन आहे, वहिवाट एवढं करा आमचं. पंचाली म्हणले, त्यांचं ते एवढी ती जमीन आहे, वकिलाचं तुम्ही वकील पंचाली पाहिजे होतं काही वहिवाट विचार आमचे करायचा यांना नाही. जमीन कोणती आहे काय हे तर माहिती आहे हे तर का? माहिती हा? आहे. आणि वहिवाट आमचं वहिवाट काला म्हणते हे तरी त्यांना कळत आहे का हा? आज वहिवाट आम्ही करतोय खोटं ते बाहेर चालवलं आहे. यांनी, रेटून कायदा चालवलं, नेम खोटं सांगतो चालवलं. दहावर्षीची आज जर जमीन तू कशीच असेल तर त्या शेतकऱ्याच्या कागदपत्री नाव आहे असं चालत नाही या ठिकाणी कसतोय कोण कोण काय करतोय यांना त्यांच्या सांगितलं आधारे मगाशी पुढच्या गोष्टी सगळं. चालत आहे. हा? नुसतंच कागदपत्री चालत नाही या गोष्टी. आणि या ठिकाणी आमचं 7 बाराला नाव आहे का? गेली आता काय म्हणाला आता तुम्ही कसं काय दाखवा आता तर जवळ? माझी एवढीच विनंती आहे. तरी मी म्हणले तरी मी साहेब म्हणले जो गट नंबर आहे तो 7 बारा आमच्या नावाने क्लिअर आहे पण वारंवार हे लोक आम्हाला 8-10 दिवसांनी हे करते आता दबाव टाकीत आता आमची ताबा 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 करतात ह्या वैतागाला आमचं सर्व कुटुंब कंटाळलेलं आहे जेणेकरून पार त्यांची मानसिकता राहिली नाही 8-8 दिवसांनी यायचं दबाव टाकायचा हे करायचा आज कोणी पुढं आत्महत्या करू शकतो एवढीच जमीन आहे अख्खी धरणात आमची एवढीच आहे गेलेली. आम्हाला जमीन आणि एवढीच आधारे- जमीन आहे हा. हा? परत आली जर तर आम्ही अख्खा आमचा कुटुंब आम्ही धरणात आत्महत्या करू आणि ती जमीन हा. तुम्हाला घ्या आणि आणि याला ती जबाबदार जमीन तुम्हाला घ्या. सरकार राहील आणि त्याला इतर अधिकारी जबाबदार जे आहेत ते सरकार राहतील. राहील. त्याला उद्या- जबाबदार सरकार राहील आम्ही आमच्या जमिनीमुळे आत्महत्या करणार ह्या लोकांनी आम्हाला जर त्रास दिला आठवड्याना 4 दिवसांना तर आम्ही आत्महत्या करणार आणि मग त्याला सांगितलं सर्कल भाऊसाहेबाला तू वाढव मी आणि याला जबाबदार सरकार आणखी मी आणि मग इतर बोलले अधिकारी तुमच्या राहतील ह्याच्यावर. जे येतात ना आमच्यावर दबाव टाकीत येतात जे लोक ते जबाबदार राहतील कारण आणि आम्हाला जे एवढेच जमीन येतात आहे. ते आणि ते- सांगते मग तिला त्याला जबाबदार ते राहतील हा. हा यांनी आणि मानसिकता आमच्या म्हाताऱ्या माणसांची बिघडवलेली आहे पूर्णतः अशी का ती उद्या काही करू शकतात काही करू शकते तर मायावतीला मी म्हातारा सांगणार माणूस आहे. जर आमच्या मी कुटुंबामध्ये उद्या जर काही एखाद्याचं करू बरं शकते. वाईट त्याला झालं हानील तर धरणात मी उडल येणारे किंवा अधिकारी काय करील याला आणि जबाबदार शासन राहील त्याला सरकार जबाबदार राहील याला. शासनार आहे. एवढं मी शासन या राहील, ठिकाणी त्याला सांगतो जबाबदार तुम्हाला. उद्या मी काय केला तर जमीन आमचीच असून ती लोक आम्हाला त्रास देतात काय हा? याला कुठेतरी न्याय आज भेटावा. चार पिढ्या गेल्या आणि माझी 5वी पिढी झाली तवा कुठं होती तवा आम्हाला काय कळवायचं काय करायचं आबगी उठत यात आणि आबगी ताबा येतात ताबा कशाचा देणार जमीन आमची आणि ताबा कशाचा त्याला देणार त्यांनी कापायला कळवला नाही आम्हाला त्या राजामध्ये जुन्या आजा पंजांच्या राजी ते जिवंत होते ना. कागदपत्र ती वाचित कागदपत्र आम्ही कुडून देणार आज आमची वाडी जळाली त्या जळून गेलं मग आम्ही त्याला करणार का जुनी माणसं का वरून खाली सांगा येणार आहोत का आम्हाला जे गावाला ते अशिक्षित जो होते ती. काहीच गावाला नाही गुर्रा जळाली धान्य खायला नाही आणि आता रोज येतात आणि त्रास देतात आठवड्यानं येतात 15 दिवसांनी येतात जमीन आमची आणि त्यांचं काय याची कारण आहे का मग सुद्धा त्याला बोलले सर्कल भाऊसाहेबाला त्याली म्हणलं आत्महत्या करेल डायरेक्ट तोंडव सांगला या दारणात उडल आणि माझ्या पोराली न्याय मिळवून दिला असं त्याला मी सांगितलंय मग न्याय मिळून पोराली देईन माझा साहेब काय होणार नाही मी दारणात जीव देणार फक्त तुम्ही फिरून या जे त्यांच्या मागं आलं त्याला पण मी सांगितलं तुम्ही कशाला आला आम्ही डोंगर खाली केला आम्ही मेहनती केल्या आमच्या आजा पंजानी त्याच्या मागं आम्ही केल्या आणि तुम्ही काय विचार करून पंचाने यायचा होता ना
फुकाट जमीन आहे का आमची जमीन असून तुम्ही चालणार थोडा विचार करायचा पंचांनो तुम्ही उद्या काही झालं पंचाली बोट करून दाखवला तर तुम्हाला मी धरणार मी आत्महत्या करणार माझ्या पोरांसाठी त्यांची न्याय मिळू दे मी मरू दे मी कुठंतरी कधी जाणार आहे आज ना उद्या पण माई सुखरूप मागं राहू दे आणि ही लोक उठत येत आणि इथं आता मंगास आयला यायचा नाही मंगास पार दडावून यायचा नाही आली तर आम्ही हान मार करणार काय व्हायचं असेल ते होईल धरणार तू उडी मारणार तुमच्या समोर पोराली मला धरा येऊ नका मी जाऊ दे तुमचं कल्याण होऊ दे माग हा मंगास चिकार बोलले इथं सांगणे